नाथ आहे, एक आठवडा झाला पण ती कॉलेजला गेली नाही. का ग तायडे? आता तुला काय सांगायचं सत्या, कॉलेजच्या बाहेर ती कुठली उन्हाळ पोरं आहे, रोज छेडत्यात हिला. त्या दिवशी तर त्यांची इतकी हिंमत वाढली. काय झालं आजोबा? काय केलं त्यांनी? आजोबा काय झालंय? तायडे हे बघ, जे काय झालंय ते बिनधास्त सांग. मी तुझ्या भावासारखाच आहे, मी तुझा भाऊच आहे असं समज. सांग मला काय झालंय. बरं असतात माझा हात पकडला, माझी वाट अडवून धरली त्यानं आणि हो नाही म्हणालीस तर घरी येऊन उचलाची धमकी पण दिली. तेव्हापासून कॉलेजलाच जात नाही. ती जमीनदारांची पोर आहे, पोलिसांकडे जाऊन काय होणार नाही म्हणून मी तुझ्याकडे आलो. कोण आहेत ती पोरं? त्यांचं नाव सांगा मला फक्त. कॉलेजच्या शेजारीच राहतात, 2 जण आहेत, एक शैलेश आणि दुसरा सुहास आहे. बलमा, आपण असताना आपल्या बहिणीला हात लावायची हिंमत कशी झाली त्या हरामखोरांची? अरे दुश्मनाच्या घरातल्या महिलांना बी सन्मानाने वागवायची शिकवण आहे महाराजांची, आणि ती शिकवण विसरून जर आपल्या आया बहिणींना कोण त्रास देत असेल ना तर त्यांचा हात तोडायची जबाबदारी आपली आहे. आता त्यांचा असा कार्यक्रम फिक्स करू ना की परत कुणाकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. सत्या, त्यांची मस्ती आता लगेच जिरून येतो. चला. आजोबा अजिबात काळजी करू नका. माझ्या बहिणीकडे परत वाकड्या नजरेने बघायची हिंमत होणार नाही कोणाची. शब्द आहे सत्याचा. तू आहेस बाळा म्हणून कसलीच भीती नाही बघ. जे कायद्यानं मिळत नाही ना ते तुझ्या वायद्यानं मिळतंय. तुझ्यामुळं आमच्या आया बहिणी पोरं बाळ बिंदास जगतायत. हो आजोबा, अहो काय करताय तुम्ही? माझ्या आजोबांसारखंच आहे, आणि तुम्ही आशीर्वाद घ्यायचा नसतो, द्यायचा असतो. सत्या दादाचा, सत्या दादाचा, सत्या दादाचा. ही आपली जिम माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने यांच्या सो फंडातून झालेली जिम आहे. आजपासून ही जिम तुमची. आमची? हा म्हणजे अरे मला तुमच्यात भविष्य दिसतंय. तू आर्नाल्डिनो, ह्यो रोनाल्डिनो. नाही नाही नाही, तो फुटबॉल प्लेअर आहे ना. हा, जॉन सिना. जॉन सिना दिसतोय. चला लागा का मला. हो करा करा, लवकर व्यायाम करा. चला. हा बलमा, हा वजन वाढव. आम्ही मग गर्लफ्रेंड काय म्हणते तुमची? आजकाल गर्लफ्रेंड कोण बनवत आहे? आम्ही सिच्युएशनशिप मध्ये असतो. म्हणजे सिच्युएशन पुरतं जवळ यायचं मग सोडून द्यायचं. बलमा, हा तुझ्या आयुष्यात कधी आली का बाबा सिच्युएशनशिप? अरे माझ्या आयुष्यात प्रेमाची सिच्युएशन नाही आली, मग सिच्युएशनशिप कुठं येईल? पण यांचा विषय लय भारी आहे. वाढव, वजन वाढव. घे. बस. अरे तर तुला सिच्युएशन हँडल करायची आहे ना, मग ताकद असली पाहिजे अंगात. मग नाही, तुमची ताकद आजकाल जरा दुसरीकडेच वाया चालली असं कळलं मला. प्रत्येक पोरगी तुमच्या सिच्युएशनशिप मध्ये अडकलच, किंवा तुमच्या सिच्युएशनशिपला होईच म्हणाल असं नाही ना. बलमा वाढव. हा चल.
बस बस नको नको नको. उतरा. बस दादा बस. काय म्हणलास? बस दादा बस आता. तेच सांगायला आलोय तुम्हाला. बास कराय नाटक. इथनं पुढं पोरींची छेड काढायचं थांबवा, कळलं का? आणि नाही थांबलो तर? हे बघा, तुमच्या भल्यासाठीच सांगतोय मी तुम्हाला. अरे तुम्हाला घाबरून त्या पोरी कॉलेजला जात नाहीत. मला सांगा, तुमच्या आया बहिणींबरोबर कोण असं वागलं, त्यांची जर छेड काढली तर तुम्हाला चालणार आहे का? नाही चालणार. पण मला सांग, आम्ही ज्या मुलींची छेड काढतो त्या तुझ्या आया बहिणी लागतात का रे? पण तू कशाला आलायस इथं? अरे इथे येऊन हिरोगिरी करणार आणि तिथं जाऊन त्या मुलींवर चान्स मारणार. शेवटी बायको नसले याला बी गरज असेलच की. ए टाकल्या, ए झिप्रिया, ही जी आत्ता बनला का नाही, ह्याला काय म्हणतात माहितीये का? स्वतःच्या हातानं स्वतःची तिरडी बांधणं. म्हणजे सॉरी. नंतर करते. काय गाडी अंगावर घालून मारायचा प्लॅन होता? अहो काय वाघमारे मॅडम, हा असं का करीन मी? कारण तुझ्यासाठी ह्या गोष्टी किरकोळ आहेत ना, म्हणून. तुम्ही ना माझ्याबद्दल लय मोठा गैरसमज करून घेतलाय. करायला कशाला पाहिजे? दिसतंय की डोळ्याला. अहो आत्ता माझं लक्ष नव्हतं, कारण ना सत्यारे रक्त कसं काय झालं? लागलं तुला? सत्या, नाही लागलं मला. तुझ्या अंगावर रक्त आहे म्हणजे नक्कीच गुन्हा करून आलास. तुमच्यासाठी जो गुन्हा आहे ना, तो माझ्यासाठी न्याय आहे. न्याय द्यायला तू कोर्ट नाहीयेस. कायद्यापेक्षा मोठं व्हायला जाऊ नकोस. मी कायद्यापेक्षा मोठं होत नाही मॅडम, फक्त माझ्या वायद्याला कायद्यापेक्षा मोठा मानतो. तुझा वायदा, तुझा कायदा सगळं तुला गुंडाळून ठेवावं लागणार आहे. कारण तुझा बंदोबस्त करायला आता मी आले. मला बी तेच वाटतं की तुम्हीच माझा बंदोबस्त करावा. मीच